नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक कोर्स घेऊन आलेलो आहे मित्रांनो. हा जो कोर्स निघालेला आहे महाराष्ट्र अग्निशामक सेवा अकादमी मुंबई यांच्या मार्फत हा कोर्स केला जातो मित्रांनो, ज्याला आपण महाराष्ट्र अग्निशामक सेवा प्रवेश प्रक्रिया 2027-28 साठी हा कोर्स आलेला आहे. आता ह्या कोर्समध्ये आपल्याला जे पद असणार आहे मित्रांनो, अग्निशामक फायरमॅन कोर्स असणार आहे आणि उपस्थानक अग्निप्रतिबंधक अधिकारी कोर्स असणार आहे. ओके, तर ह्या कोर्सची आता 40 पेक्षा जास्त पदांसाठी जागा असणार आहे या कोर्समध्ये अप्लाय करण्यासाठी. आता याच्यामध्ये आपल्याला शैक्षणिक पात्रता दिली आहे 10वी पास आणि ग्रॅज्युएट आपण असाल तर यामध्ये आपण अप्लाय करू शकतो. आता यामध्ये मी संपूर्ण माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप देणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपले इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुप फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता मित्रांनो, हा जो कोर्स आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडनं, महाराष्ट्र अग्निशामक सेवा अकॅडमी मुंबईकडून. ओके, तर महाराष्ट्र अग्निशामक सेवा संचालनालय, विद्यानगरी, हंस भोगरा मार्ग, सांताक्रूज पूर्व, मुंबई यांच्याकडून आहे. जे की दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे. याच्यामध्ये पाठ्यक्रम दिलेला आहे. अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पुरुष व महिला उमेदवारांकरिता. कालावधी जानेवारी 2027 ते जून 2027 पर्यंत व जुलै 2027 ते डिसेंबर 2027 पर्यंत असणार आहे अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रमाचं. ओके, त्याच्यानंतर 2 नंबरचं जे पद आहे उपस्थानक व अग्निप्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रमासाठी फक्त पुरुष उमेदवार असणार आहे. यामध्ये पुरुष आणि महिला दोघं होते. आता याच्यामध्ये 40 क्षमता असणाऱ्या पाठ्यक्रमाची 40 जागांसाठी ही भरती आहे. याच्यामध्ये कालावधी दिलेला आहे जुलै 2027 ते जून 2028 पर्यंत हा कोर्स कालावधी असणार आहे. हा कोर्स दोन टप्प्यांमध्ये घेतला जातो. 6 महिन्याचा, हा 1 वर्षाचा असतो. ओके, आता यामध्ये तरुण व होतकरू तरुणी उमेदवाराकरता जे आपले भविष्य अग्निशामक सेवेमध्ये अग्निशामक अधिकारी म्हणून कारकीर्द करू इच्छिता त्यांच्याकरिता महाराष्ट्र अग्निशामक सेवा अकॅडमी व प्रादेशिक अग्निशामक प्रशिक्षण केंद्र येथे प्रशिक्षण पाठ्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतात. अग्निशामक पाठ्यक्रम कालावधी 6 महिने व अधिकारी पाठ्यक्रम कालावधी 1 वर्ष हे दोन्ही पाठ्यक्रम निवासी असून या पाठ्यक्रमानुसार सार्वजनिक व औद्योगिक अग्निशामक बस सेवेमध्ये संधी मिळावी या दृष्टिकोनातून पाठ्यक्रम आयोजित करण्यात येतात असे तर सांगण्यात आलेलं आहे. ओके, याच्यामध्ये बघू शकता अग्निशामक सेवेची वाटचाल बघता व त्याच प्रमाणात उंच इमारती, हॉस्पिटल, मॉल्स, मल्टिप्लेक्स, औद्योगिक क्षेत्रात अग्निशामक अधिकारी यांचा मोठ्या प्रमाणात मागणी असून त्या आधारे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षित केले जातात असं सांगण्यात आलेलं आहे. प्रशिक्षणासाठी पात्रता दिलेली आहे. खालील नमूद केल्या व्यतिरिक्त अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे व त्यास मराठी भाषा येणे गरजेचे आहे. सदर बाब शैक्षणिक व कागदपत्राची पडताळणीच्या वेळी बघितली जाणार आहे. ओके, अटी व शर्ती देण्यात आलेल्या आहे. अग्निशामक पाठ्यक्रम दिलेला आहे आणि उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारीचा पाठ्यक्रम देण्यात आलेला आहे. आज दोघांचं वय वेगळं आहे, पाठ्यक्रम पण वेगळा दिलेला आहे. म्हणजे बघून घेऊ. वय दिलेलं आहे अग्निशामक पाठ्यक्रमासाठी 18 ते 23 वर्षापर्यंत. आपण ऑनलाईन अर्ज भरण्यास प्रथम दिवसापासून उमेदवार 18 ते 23 वर्षापर्यंत पाहिजे आहेत. ओके, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती करता 5 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. आणि आपण जर विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मार्ग असाल तर आपल्याला 3 वर्षाची सूट भेटते. त्याच्यानंतर उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारीसाठी 18 ते 25 वर्ष वय असणार आहे आणि मागासवर्गीयांना 5 वर्षाची सूट आहे. आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती, मागासवर्गीय प्रवर्गांमध्ये जे असाल 3 वर्षाची सूट दिलेली आहे. आता याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता दिलेली आहे जे की असणार आहे. याच्यामध्ये 10वी पास असणे गरजेचे आणि अग्निशामकसाठी, आणि याच्यामध्ये ग्रॅज्युएट होणे गरजेचं आहे. अग्निप्रतिबंधक व अधिकारी पदासाठी 50% आपल्याला झालेलं पाहिजे आणि कॅटेगरीमध्ये असेल तर 45% लागणार आहे. आता याच्यामध्ये शारीरिक बघू शकता. शारीरिक चाचणी दिलेली आहे, सगळ्यांसाठी सेम आहे. पात्रता दिलेली आहे जे की 165 सेंटीमीटर उंची असणार आहे दोघांसाठी. वजन 50 किलो असणार आहे. छाती 81 न फुगवून 86 असणार आहे. ओके, आणि याच्यामध्ये किमान छाती 5 सेंटीमीटर जास्त फुगवावी लागते. जर खाली महिलांसाठी जर बघायला गेलं तर फक्त अग्निशामकमध्ये आहे जे की 157 सेंटीमीटर हाईट पाहिजे आहे. वजन असणारे 46 किलो. महिलांची छाती लागू नाहीये. ओके, महिलांना छाती लागू नाहीये. ओके,
वरील नमूद केलेल्या अटी शर्ती व्यतिरिक्त खालील दर्शविल्याप्रमाणे वैद्यकीय पात्रतेच आवश्यक असणार आहे. आता याच्यामध्ये वैद्यकीय मापदंड दिलेला आहे. तर डोळे दिलेले आहे. अर्धदार डोळ्यांची रंगहीन नसून चष्म्याशिवाय दृष्टी 6/6 असणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचे कान, नाक, घसा आजारी नसणे व व्यवस्थित ऐकू येणे. या व्यतिरिक्त अर्जदार खाली दिलेल्या आजारातून मुक्त असणे गरजेचे आहे. हाडांचा किंवा सांध्यांचा आजार नसावा, पूर्व मानसिक आजार नसावा, त्वचेचा आजार नसावा, सपाट पाय किंवा गुडघे टेकलेले असले पाहिजे आहे. आणि त्याच्यानंतर वाहिनी फुगणे वगैरे, तिरकट डोळे, त्यानंतर कोणत्याही प्रकारमध्ये शारीरिक व्यंगत नसावे, त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया झालेली नसावी, ऐकू न येणे किंवा बोलताना अडचणणे, बोबडेपणा, त्यानंतर कोणत्याही प्रकारचं अंगत्व जेणेकरून अग्निशामक किंवा विनमोचक कार्य करताना त्रास होऊ शकतो त्याकरिता. ओके. आता त्याच्यामध्ये दिलेलं आहे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करण्याची सूचना देण्यात आलेली आहे. इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी खालील नमूद केलेल्या संकेतस्थळाच्या लिंकवर जाऊन 15 जून 2026 ते 15/8/2026 या कालावधीकरता ऑनलाईन अर्ज भरू शकतात. ओके. तर वेबसाईट लिंक दिलेली आहे. महाफायर सर्व्हिस gov.in या वेबसाईटवरून अप्लाय करायचं आहे. ऑनलाईन अर्ज भरताना महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आलेल्या आहे. जाहिरात व्यक्तिगत वाचून घ्यायची आहे. ज्या पाठ्यक्रमासाठी अर्ज करतात आहात त्या पाठ्यक्रमाची अटी व शर्ती व्यवस्थित तपासून घ्यायच्या आहे. फॉर्म भरण्याआधी युजर आयडी पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. पुढील कोणत्याही प्रक्रियेसाठी आपल्याला वापर करण्यासाठी लागेल. ओके. अंतिम दिनांकाच्या अगोदर आपल्याला अर्ज शुल्क भरणे गरजेचे आहे. आपला युजर आयडी पासवर्ड नमूद केलेल्या संकेतस्थळावर प्रवेशासाठी फिल ॲप्लिकेशन फॉर्म शीर्षकाखाली फॉर्म पूर्णपणे भरून झाल्यावर त्याची प्रिंट स्वतःकडे ठेवून घ्यायची आहे. ओके. असे तर सांगण्यात आलेल्यानंतर तुम्हाला ती लागणार आहे. ओके. त्यानंतर इथे दिलेलं आहे स्वतःबद्दलची संपूर्ण माहिती भरायची आहे. पर्सनल इन्फॉर्मेशन, शैक्षणिक माहिती म्हणजे एज्युकेशन डिटेल्स, वैद्यकीय माहिती म्हणजे मेडिकल इन्फॉर्मेशन, इतर माहिती म्हणजे अदर इन्फॉर्मेशन, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर. आता याच्यामध्ये आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे आपल्याला आणि सही अपलोड करायची आहे, जे की पिक्सेल्स वगैरे दिलेले आहे. ओके. 3 ते 50 पर्यंत फोटो सिग्नेचरची साईज पाहिजे आहे. आता जोपर्यंत आपली पूर्ण माहिती भरली जात नाही, नमूद केलेले प्रवेश शुल्क भरले जात नाही, तोपर्यंत आपला ऑनलाईन फॉर्म सबमिट ग्राह्य धरला जाणार नाही. आता शैक्षणिक कागदपत्र तपासणीसाठी, शारीरिक पात्रते तपासणीसाठी 28/9/2026 पासून पुढे ऑनलाईन परीक्षेची तारखा व शारीरिक पात्रता पडताळणीनंतर करण्यात येणार आहे. तर शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणी ही महाराष्ट्र अग्निशामक सेवा संचालय, महाराष्ट्र अग्निशामक सेवा अकॅडमी, हंसबुरा व मार्ग, विद्यानगरी, सांताक्रूज, मुंबई येथे आपल्याला घेण्यात येणार आहे. ऑनलाईन परीक्षा आपणास निवडलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येतील. त्यानंतर परीक्षा शुल्क व नापरवता असणार आहे. वर्ग दिलेला आहे, अग्निशामक पाठ्यक्रम दिलेला आहे व दोघांमध्ये आपण आता बघूया उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी. आता यांना जी फी असणार आहे 600 रुपये आहे. खुल्या प्रवर्गांना अग्निशामकमध्ये आणि अधिकारींना 750 रुपये आणि कॅटेगरीमध्ये असाल अग्निशामकमध्ये 500 रुपये व अधिकाऱ्यांना 600 रुपये आहे. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फी पे करायची आहे. त्याच्या ऑफिशियली जे दिलेले असेल त्या अकाउंटवर ओके UPI ID मार्फत पे करून टाका. एकाच वेळी आपल्याला भरणा करायचा आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, UPI भीम जे पण आपल्याकडे असेल उमेदवार आपल्या सोयीनुसार शुल्क भरू शकतात आणि त्याची प्रिंटआउट आपल्याला काढून घ्यायची आहे. शुल्क भरल्यावर आपली प्रिंटआउट काढून घ्या असं सांगण्यात आलेलं आहे. ओके. त्यानंतर आपला स्टेटस वगैरे चेक करून घ्या. आपला स्टेटस पेड झालेला आहे का अनपेड आहे खात्री करून घ्यायची आहे. त्यानंतर दिलेला आहे पाठ्यक्रमासाठी येणारा अंदाजित खर्च. आता खर्चाचा तपशील दिलेला आहे अग्निशामकसाठी बघूया सगळ्यात आधी. आता प्रशिक्षण शुल्क आहे 13,000 रुपये आपल्याला भरावी लागेल. निवासी खर्च आहे 50 ते 70 रुपये प्रति दिवसाचा. ओके. आणि ट्रेनीमध्ये आर्मिनिटीमध्ये आपल्याला 2,000 रुपये लागणार आहे. जेवणाचा खर्च असणार आहे प्रति दिवसाला 300 रुपये. गणवेश इतर साहित्यासाठी लागणार आहे आपल्याला 15,000 रुपये. असा आपल्याला अग्निशामकसाठी लागणारा खर्च आहे. ओके. त्याच्यानंतर उपस्थानिक अधिकारी व प्रतिबंधक अधिकारीसाठी 36,400 रुपये फी असणार आहे. 100 रुपये आपल्याला निवासी खर्च प्रति दिवसाचा असणार आहे. ट्रेनी ऑर्मिनिटीचे आपल्याला 3,000 रुपये भरावे लागतील. जेवणाचा खर्च 300 रुपये प्रति दिवसाचा आहे आणि गणवेश खर्चच 15,000 रुपये आहे. अशा पद्धतीने आपल्याला खर्च करावा लागतो. आता वरील नमूद केलेला खर्च अंदाजित आहे. यामध्ये बदल होऊ शकतो. पाठ्यक्रमाचे शुल्क नमूद केलेल्या दिनांकाच्या आत भरणे अनिवार्य आहे. अंतिम दिनांकापर्यंत शुल्क भरले नाही तर आपला प्रवेश
नाकारण्यात येणार आहे. ओके, याच्यामध्ये जर बघायला गेलं तर आपल्या कोणत्याही प्रकार परिस्थितीमध्ये बदल केला जाणार नाही असं सांगितलेलं आहे याच्यामध्ये. आणि जर मध्यच पाठ्यक्रम सोडला तर भरलेले पैसे शुल्क मिळणार नाहीत. ओके. शैक्षणिक कागदपत्र तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणीच्या वेळी लागणारा महत्वाची कागदपत्रे देण्यात आपल्याला लागणार आहे. शैक्षणिक कागदपत्राची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणीचे वेळापत्रक महाफायर सर्व्हिस gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. सदर पडताळणीच्या वेळी खालीलप्रमाणे शैक्षणिक व मूळ कागदपत्रांचा संच तसेच त्यांच्या छायांकित प्रति स्वाक्षरीमध्ये साक्षांकीत प्रत आणाव्यात. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट, रंगीत पासपोर्ट साईज आकाराचा अलीकडील फोटोसह आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे 10वी 12वी मार्कशीट, पदवी उत्तीर्ण असलेले ITI डिप्लोमा जे पण असेल इत्यादी. त्यानंतर जातीचा दाखला आपल्याला प्रमाणपत्र लागणार आहे. जन्म दाखला किंवा शाळा सोडण्याचा 10वीचं बोर्ड प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, तहसील कार्यालयाचा खेळाडूचे प्रमाणपत्र असेल आपल्याकडे, कोणतेही ड्रायव्हिंग लायसन, त्यानंतर NCC सर्टिफिकेशन असेल, ABCD जे पण असेल आपल्याकडे. त्याच्यानंतर नागरिक संरक्षण दलाचे प्रमाणपत्र, होमगार्ड प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र, संरक्षण कार्यालयात असलेले माजी सैनिकांचे प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र हे सगळे डॉक्युमेंट लागणार आहे. शैक्षणिक कागदपत्र तपासणी, शारीरिक पात्रता पडताळणीसाठी महाराष्ट्र अग्निशामक सेवा संचालय, महाराष्ट्र अग्निशामक सेवा अकॅडमी हा भुगा मार्ग, विद्यानगरी, सांताक्रूजमध्ये आपल्याला असणार आहे या ठिकाणी. ओके. तर याबाबत आपल्याला इथं संकेतस्थळावर आपल्याला वेळोवेळी आपल्याला माहिती देण्यात येईल व शैक्षणिक कागदपत्राची तपासणी, कागदपत्रे, पाठ्यक्रमाचे वेळापत्रक एका आठवड्या अगोदरच आपल्याला उपलब्ध होऊन जाणार आहे. त्याच्यामध्ये पाठ्यक्रम निवड प्रक्रिया दिलेली आहे जी की आपण बघूया. आता ऑनलाईन आपल्याला परीक्षा व शैक्षणिक कागदपत्रे, शारीरिक पात्रता पडताळणी, त्यानंतर पडलेल्या गुणांच्या आधारावर आपल्याला गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. त्या गुणोत्तरानुसार पाठ्यक्रमामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. अग्निशामक पाठ्यक्रमासाठी प्रादेशिक प्रशिक्षण केंद्राच्या आधारात उमेदवार हा प्रशिक्षणासाठी निवडलेले जातील. ओके. ज्या उमेदवारांची निवड जानेवारी महिन्यात होणार नाही त्यांना जुलै महिन्यात होणाऱ्या पाठ्यक्रमासाठी निवड करण्यात येईल. कोणत्याही प्रकारची प्रतीक्षा यादी असणार नाही. अधिकारी व पाठ्यक्रमाची क्षमता आणि 40 इतर असणार आहे. ओके. 40 इतके असणार आहे. अधिकाऱ्यांची 40 एवढी संख्या असणार आहे. ज्या उमेदवारांना पूर्णपणे अर्ज प्रवेश शुल्क भरले आहे त्यांना कागदपत्र तपासणी व शारीरिक पात्रतासाठी बोलवण्यात येणार आहे. शारीरिक कागदपत्रांची व शारीरिक पात्रता पडताळणी व अपात्र ठरल्याची उमेदवार यादी यांच्या वेबसाईटवर लावण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर इथं पुढे गेल्यानंतर पाठ्यक्रम प्रवेशाबाबतचा वेळोवेळी संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि पाठ्यक्रम ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये संबंधित बाबींवर संचालक महाराष्ट्र अग्निशामक सेवा यांच्याकडून आहे. अंतिम निर्णय राहणार आहे. पाठ्यक्रम महिलांकरिता प्रशिक्षण केंद्र पुरेशा महिला उमेदवारांकडून उपलब्ध न झाल्यास आयोजित करण्यात येईल व संबंधाची नोंद घ्यायची असं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे शैक्षणिक कागदपत्र तपासण्याची शारीरिक पात्रता. जे उमेदवार शैक्षणिक कागदपत्रांसाठी तपासात व शारीरिक पात्रतामध्ये पडताळणीमध्ये वजन, छाती, वैद्यकीय चाचणीमध्ये पात्र ठरणार नाहीत त्यांना प्रक्रियेतून बाद केले जाणार आहे, जे की तुम्हाला मी सांगितलेले आहे. ओके. तुम्ही परत एकदा वाचून घ्या. आता याच्यामध्ये जर बघायला गेलं तर एकूण गुण दिलेला आहे. उंचीमध्ये आपल्याला 168 मध्ये असेल तर 5 असेल, 171 असेल तर आपल्याला 5.5 असेल, अशा पद्धतीने 180 पेक्षा जास्त असेल 10 गुण मिळतील. छातीमध्ये जर बघायला गेलं तर 10 गुण असणार आहे. अशा पद्धतीने 6 सेंटीमीटर फुगवली तर 5 गुण व 11 सेंटीमीटर अधिक असेल तर 10 गुण मिळणार आहे. अतिरिक्त गुण आहे वाहन चालवण्या परवाना LMV लायसनचे 2 गुण, हेवी व्हेकल मोटारचे लायसन 3 गुण, प्रमाणपत्र असेल आपल्याला ABC NCC तर त्याचे गुण 1, 2, 3 अशा पद्धतीने आहे. सिव्हिल डिफेन्स कोर्स केला असेल 2 गुण, होमगार्ड प्रशिक्षणाचे 2 गुण, अतिरिक्त शिक्षण असेल अग्निशामक पाठ्यक्रमासाठी 12वीसाठी 2 गुण, पदवीसाठी 3 गुण, अधिकारी पाठ्यक्रमासाठी उच्च पदवी असेल तर 5 गुण. खेळासाठी मान्यताप्राप्त संस्था मैदानी असणार आहे. त्याच्यामध्ये खेळासाठी 2 गुण आहे. आंतरशालेयमध्ये जिल्हास्तरीयमध्ये 3 गुण, राज्यस्तरीयमध्ये 4 गुण, राष्ट्रीय स्तरामध्ये 5 गुण आहे. त्यानंतर शैक्षणिक इतर कागदपत्र तपासणीसाठी दिलेले आहे. सर्व मूळ कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणीसाठी वेळी आपल्याला करण्यात येणार आहे. मूळ कागदपत्रे तपासण्यासाठी
झाल्यानंतर परत केली जातील. ओके. ऑनलाईन परीक्षा आपल्याला घेतली जाणार आहे, जी की तुम्हाला ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप असणार आहे. 100 गुणांची परीक्षा आहे. दीड ते 2 तास ही पेपर असणार आहे. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, विज्ञानसह आणि बौद्धिक क्षमता चाचणीमध्ये गणित विषयावर. आता याच्यामध्ये गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट जी आहे, आपल्याला 50% गुण तरी आणायचे आहेत, तरच आपल्याला 100 पैकी जर 50 गुण जर आले, तरच आपण याच्यामध्ये सिलेक्शनमध्ये येऊ शकता असं सांगण्यात आलेलं आहे. नाहीतर बाकीचे इथून बाद होऊ शकतात, असं या पद्धतीने देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर दिलेलं आहे इतर माहिती वगैरे दिलेली आहे, फोटो सही वगैरे हे वाचून घ्यायचे आपण. ओके. पाठ्यक्रमातील उपस्थितीबद्दल माहिती दिलेली आहे, जी की पाठ्यक्रमाचे निवासी असलेले 24/7 प्रशिक्षण केंद्रात राहणे बंधनकारक आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक वर्ग कवायती सक्तीच्या असून त्यामध्ये भाग घेणे अनिवार्य आहे. दिलेल्या वेळेवर आपल्याला येणे अपेक्षित आहे. प्रशिक्षण सत्र सोमवार ते शनिवार 6:30 ते सकाळी 6:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत राहणार आहे. रविवारी सुट्टी असणार आहे. प्रशिक्षण सत्रात 80% उपस्थिती अनिवार्य आहे. कोणत्याही वर्गात 10 मिनिटांनंतर उशिरा आल्यास वर्गात घेतली जाणार नाही. कोणत्याही प्रकारची व पूर्व सूचना देता वर्गात किंवा प्रशिक्षण केंद्रात गैरहजर राहिल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल व आपल्या कोणत्याही प्रशिक्षणात सलग 6 दिवसपेक्षा जास्त कालावधी गैरहजर राहिल्यास आपल्याला प्रशिक्षणातून नाव काढण्यात येईल. गणवेश इतर सामुग्री आपल्याला जी भेटली जाणार आहे त्यांच्याकडून भेटणार आहे, जे की गणवेशामध्ये संघटना असून या सेवेत ते शोभले जाणारे असावे अपेक्षित असणार आहे. ओके. त्याकरिता रोजचे दाढी, हेअरकट, शू पॉलिश, बेल्ट सगळं आपल्याला व्यवस्थित नीटनेटकेपणाने ठेवायचे आहे. अनुशासन दिलेलं आहे. प्रशिक्षणाकडून आपल्याला योग्य प्रकारची शिस्त बंधकारक आहे. वर्गात असो या मैदानात किंवा हॉस्टेलमध्ये आपल्याला सर्व प्रकारची वेळोवेळी त्यांचे अनुशासनाचे पालन अनिवार्य राहणार आहे. ओके. असे तर दिलेलं आहे. तंबाखू वगैरे खायचं नाही, असं तसं वेगवेगळ्या गोष्टी. त्यानंतर प्रमाणपत्र वगैरे दिलेलं आहे, जे आपल्याला जे प्रशिक्षणार्थी अग्निशामक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी अग्निशामक पाठ्यक्रम उत्तीर्ण होतील त्यांना महाराष्ट्र अग्निशामक सेवा अकॅडमी मार्फत गुणपत्रक व गुणपत्रिका देण्यात येतील व प्रमाणपत्रे गुणपत्रिका परीक्षा उत्तीर्ण झाल्या 90 दिवसाच्या आत देण्यात येणार आहे. आता हेल्पलाईन नंबरसाठी टोल फ्री नंबर दिलेला तुम्ही कॉल करू शकतात. ओके. आणि तुमचा जे अकॅडमीचा ॲड्रेस दिलेला आहे महाराष्ट्र अग्निशामक व आपत्कालीन सेवा संचालय महाराष्ट्र अग्निशामक सेवा अकॅडमी, हंस भुर्मा मार्ग, विद्यानगरी, सांताक्रूज पूर्व. ओके. 400098 थेट आहे. मुंबईमधून आलेली आहे नोटिफिकेशन्स. ओके. ओके. तर अशा पद्धतीची माहिती आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. कोणाला कोर्स करायची इच्छा असेल तर तुम्ही कोर्स करू शकतात. सुवर्ण संधी आहे. कोर्स केल्यानंतर तुम्हाला अग्निशामकच्या स्पेशल जागा निघतात. त्या जागेमध्ये तुम्हाला चांगला पगार सुद्धा भेटतो. परमनंट जागा येतात. ओके. नगरपालिकेमार्फत तिथे तुम्हाला काम करण्याची सुवर्ण संधी भेटू शकते. कोर्सवाल्यांना तिथे घेतलं जातं. तर तुम्हाला काम करण्याची इच्छा असेल किंवा कोर्स करायची इच्छा असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकतात. कोणालाही या व्हिडिओ रिलेटेड डाऊट असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल डाउनलोड करायची असेल तर मी टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला शेअर करून देईन. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करा, ज्यांना गरजू असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. असेच तुमच्यासाठी नवीन जॉब नवीन जॉब वॉचसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.